कसं काय भाऊ मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण चाललोय केदारनाथ, म्हणजे आपल्या मुक्तीच्या केदारनाथच्या मंदिरात. चला जाऊया आपण केदारनाथच्या मंदिरात. तर मित्रांनो आपण निघालोय आणि इथून मुक्तीचं म्हणजे 20 ते 25 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो. आपल्याला मिनिमम अर्धा तास किंवा पाऊण तास लागणार तिथं पोहोचायला. आणि मित्रांनो इथून आपण निघालो रानमाळ गावामधनं, म्हणजे धुळ्यापासून आपलं गाव 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्ही जर धुळ्यावरनं जाताय तर तुम्हाला फागण्यामधनं जायला लागेल. आणि जर तुम्ही अदर ठिकाणी बाहेर अवधान किंवा बाजू ठिकाणी येत आहे तर नवीन रस्ता बनलेला, जो नवीन सुरत बायपासपासून जो नवीन रस्ता आहे तो आपण तिथून सीधं पण जाऊ शकतो. आणि ते आउटसाईड रस्त्याला लागतं आपल्याला. मुक्तीच्या या साईडलाच ते मंदिर आहे मित्रांनो. चला जाऊया आपण आणि बघूया मंदिरचं दर्शन घेऊया. त्याच्या पहिले तुम्ही हा बाईक रायडिंगची मजा घ्या. मित्रांनो हा एवढा रस्ता खराब आहे, बघू शकता मित्रांनो. पावसामुळे ते चिखल झालेलं आहे, याच्यामुळे गाडीची चिपवण्याची शक्यता, म्हणून आपल्याला तिथं हळूहळू गाडी चालवायला लागेल. त्याच्यानंतर काही नाही, आपल्याला सीधा हायवे लागणार, जळगाव हायवे. तर आपण डायरेक्ट स्टेट आपल्याला हायवे, फक्त एवढा रस्ता फक्त समोरून चालवणे. बघा बघू शकता मित्रांनो, इथं गाडी स्लिप होण्याची शक्यता असते. अजून या रस्त्याचं काम चालू आहे. पण जर तुम्ही सुरत बायपासवर तिथून पुन्हा जर हा रस्ता मोहाडीपासून केअर जळगावपर्यंत और केअर रस्ता आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जर वरून गेला तर आम्ही इथून खालून चाललोय, मग आम्हाला त्या साईडला जाऊन वरती परत पुलावर चढून तिथून आम्ही कंटिन्यू करू. तर मित्रांनो आता आपल्याला हायवे लागून गेलेले आहे, म्हणजे आता काही टेन्शन नाही. आता मुक्तीपर्यंत असा सीधा हा रस्ता आहे, स्टेट रस्ता आहे. आणि याच साईडला मंदिर आहे मित्रांनो. आता हा रस्ता अजून एवढा चालत नाही, हा फागण्यापर्यंत एवढा शांत रस्ता आहे. पण फागण्याच्या पुढं आपण तिथून मेन रस्ता चालू आहे. हा रस्ता अजून चालू नाही झालेला आहे मित्रांनो. पण नॉर्मल गाड्या यूज चालू आहे, मोटरसायकल, बाईक, कार, नॉर्मल जे यूज चालू आहे धुळ्याचा यूज याच्यावर होत जातोय. तर जर तुम्ही येताय तर हा रस्ता यूज करू शकता, याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. फक्त मध्ये थोडं काम चालू आहे, तेवढं फक्त समोरून तुम्हाला यायला लागेल. हे पण काम होण्यात आलेलं आहे, 1-2 महिन्यात ते पण पूर्ण होऊन जाईल आणि हा रस्ता पण ऑल केअर तुम्हाला चालू होईल.
तर मित्रांनो आपण मंदिरात पोहोचून गेलेले आहे मित्रांनो. त्या साईडला तिकडं मुक्ती आणि मित्रांनो मंदिर बघू शकता तुम्ही. काय भारी बनवलेले सेम केदारनाथसारखं मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो. इथं आपण पहिले दर्शन घेऊ मित्रांनो. जाऊया मंदिरात. मंदिराचं एकदम शांत वातावरण, एकदम भारी वाटते मित्रांनो. बघू शकता मंदिरात डेकोरेशन पण भारी केलं म्हणजे एकदम भारी. जसं केदारनाथचं मंदिर तसं त्यांनी केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो इथून बाजूला दरवाजातून तुम्हाला इथं शेती दिसते, किती हिरवंगार आणि वातावरण एकदम भारी. तर मित्रांनो आता लगभग 10 वाजलेले मित्रांनो सकाळचे आणि एकदम सकाळ सकाळी दर्शन भारी वाटतं. नंदी भगवान आहे मित्रांनो. हे काका फोटो काढताय मित्रांनो. मित्रांनो बघू शकता मंदिर किती भारी वाटतंय मित्रांनो. वाटलं तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता. जर जाऊ नाही शकत तर इथून सुद्धा व्हिडिओ थ्रू सुद्धा दर्शन घेऊ शकता, बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो खूपच भारी मंदिर वाटतंय. समोर विष्णू भगवान, इकडे एक साईडला गणपती भगवान, एकदम भारी हे बघू शकता मित्रांनो.